नगर निगम चुनाव से पहले भारतीय जनता पार्टी को राजनीतिक रूप से बड़ा झटका लगा है। पार्टी की सक्रिय महिला कार्यकर्ता सुनीता मल्हे ने बीजेपी से नाता तोड़ते हुए औपचारिक रूप से कांग्रेस का दामन थाम लिया। उनके इस कदम से स्थानीय राजनीतिक समीकरण में हलचल तेज हो चुकी है, खासकर ऐसे समय में जब चुनावी माहौल लगातार गर्माता जा रहा है। कांग्रेस में शामिल होने के बाद सुनीता मल्हे ने बीजेपी नेतृत्व पर उपेक्षा का आरोप लगाया है। उन्होंने कहा कि उन्होंने 9 वर्षों तक पूरी निष्ठा और ईमानदारी से पार्टी के लिए काम किया, लेकिन उनके प्रयासों को कभी भी महत्व नहीं दिया गया। लगातार अनदेखी से आहत होकर उन्होंने यह फैसला लिया है। अपने बयान में उन्होंने उम्मीद जताई है कि कांग्रेस में उनके काम और विचारों का सम्मान किया जाएगा। वहीं कांग्रेस नेताओं ने उनके पार्टी में शामिल होने का स्वागत करते हुए कहा कि सुनीता मल्हे का अनुभव और जमीनी पकड़ नगर निगम चुनाव में पार्टी को मजबूती प्रदान करेगी। मी एकच सांगणार, भारतीय जनता पार्टी हे नेहमी म्हणतं की आमचा पक्ष मोठा आहे। मानते मी पक्ष मोठा आहे, पण लोक पण मोठे आहेत। पण जे लोक सतत पार्टीमध्ये काम करतात त्यांचा विचार करणारी पार्टी आहे नाही, हे आज सिद्ध झालं। मला दुःख वाटतं की भारतीय जनता पार्टीसोबत मी 9 वर्ष लगातार काम केलेलं आहे आणि आमच्या प्रभाग 1 मध्ये सुद्धा मी सतत काम केलेलं आहे, जनतेची सेवा केलेली आहे सतत। पण ज्यावेळेस माझा विचार पार्टीने केला नाही त्यावेळेस माझ्या मनात एकच दुःख झालं की माझ्यासारख्या अशा कित्येक महिला आहे की ज्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये मी कधी सन्मान होताना पाहिलेलं नाही। माझा सन्मान तर नकोच, पण माझ्यासारख्या अनेक महिलांना सुद्धा असेच दुःख भोगावे लागतात। पण मी एक विचारिक याच्यासाठी आलेली आहे काँग्रेस पार्टीमध्ये की मला घरात बसून न राहता किंवा कोणाचे बोलणे न खाता मला काँग्रेस पार्टीमध्ये येऊन जनताची सेवा, जसं मी भारतीय जनता पार्टीत असताना सेवा दिली जनतेला, तसेच काँग्रेस पार्टीमध्ये येऊन सुद्धा मी जनतेची सेवा करील आणि जास्तीत जास्त संख्येने काँग्रेस पार्टीला निवडून आणण्याचा 4 सीटा निवडून आणण्याचा प्रयत्न करीन। हेच माझं ध्येय आहे आणि मी लढणार तर नेहमी जनतेसाठी लढणार, हे माझं ध्येय आहे। आणि जनतेने सुद्धा मला भरपूर सपोर्ट केलेला आहे। जनताची सुद्धा मागणी होती की आम्हाला यावेळेला मल्हे मॅडम तुम्ही जेव्हा एवढी मेहनत केली तर यावेळेला तुम्ही आम्हाला पाहिजेच, तर मी या जनतेच्या सेवेसाठी पक्ष प्रवेश केला आहे काँग्रेसमध्ये। हो, जर त्यांनी माझी दखल घेतली असती, त्यांना वाटलं असतं की आपला उमेदवार हा खरोखरच चांगला आहे, तर मी हा पक्ष सोडला नसता। पण त्यांनी कुठल्याही प्रकारची माझ्या कामाची किंमत केली नाही। माझी तर नको, पण मी जे कामं केले आहे प्रभागामध्ये त्या कामाची सुद्धा त्यांनी किंमत मोजली नाही। त्यामुळे मी हा पक्ष सोडलेला आहे आणि काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे। भाजपमध्ये नाही असं तुम्हाला वाटतं का? बिलकुल, त्यांना ते कसं की ते तोंडावर बोलत नाही, त्यांच्या मागे चर्चा असतात, पण ते मजबूर असतात कोणी कुठल्या याच्यामध्ये। पण मी कधी भारतीय जनता पार्टीमध्ये मजबूर राहिली नाही, मी कधी कोणाच्या याच्यामध्ये राहिली नाही। माझे मिस्टर, माझे मुलं आणि मी माझ्या परिवाराला वेळ दिला, माझ्या जनतेला वेळ दिला आणि माझं जे चारित्र्य आहे ते मी व्यवस्थित ठेवलं आणि मला जे माझं काही जनतेसाठी लढा होता तो मी लढत राहिली, पण त्याच्यामध्ये मला यश मिळालं नाही भारतीय जनता पार्टीमध्ये, म्हणून मी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश घेतला। माना पालाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला। रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला। खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला। बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला। कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत, बरं का? सिटी आहे तर शक्य आहे।